केएसए चषक फुटबॉल स्पर्धेत आज दुपारच्या सत्रात फुलेवाडी फुटबॉल क्लब आणि रंकाळा तालीम मंडळ संघात सामना झाला। या अटीतटीच्या सामन्यात रंकाळा तालीम संघाने कमबॅक करत फुलेवाडी फुटबॉल क्लबवर 2-1 गोलने विजय मिळवला। कोल्हापुरातील शाहू स्टेडियमवर शाहू छत्रपती केएसए लीग फुटबॉल स्पर्धा सुरू आहे। या स्पर्धेत आज दुपारच्या सत्रात एकच सामना खेळवण्यात आला। रंकाळा तालीम मंडळ आणि फुलेवाडी फुटबॉल क्लब संघात सुरुवातीपासूनच चुरस दिसून आली। दोन्ही संघातील आघाडीच्या फळीतील खेळाडूंनी विविध चाली रचत एकमेकांच्या गोलक्षेत्रात मुसंडी मारत गोलसाठी चढाया केल्या। मात्र दोन्ही संघातील खेळाडूंच्या चुकांमुळे गोल झाले नाहीत। दरम्यान सामन्याच्या 24व्या मिनिटाला रंकाळा तालीमीच्या शिवतेज पाटीलचा स्वयंगोल झाल्यामुळे फुलेवाडी संघाला आपोआप 1 गोलची आघाडी मिळाली। त्यामुळे पूर्वार्धात फुलेवाडी संघ 1-0 अशा आघाडीवर राहिला। उत्तरार्धात या गोलची परतफेड करण्याच्या उद्देशाने रंकाळा तालमीकडून सोहम निकम, सौरभ मोहिते, मेहराज दिन, साई कदम यांनी आक्रमक चढाया केल्या। सामन्याच्या 57व्या मिनिटाला रंकाळा तालमीच्या कृष्णराज पीसी याने मैदानी गोल नोंदवत संघाला 1-1 अशा बरोबरीत आणलं। त्यानंतर फुलेवाडीकडून श्याम कुमार, दिग्विजय सुतार, सिद्धार्थ पाटील यांनी आक्रमक चढाया केल्या, पण रंकाळा तालमीच्या बचाव फळीने त्यांचे प्रयत्न हाणून पाडले। दरम्यान 82व्या मिनिटाला रंकाळा संघातील खेळाडूला फ्री किक मिळाली। त्याचा पुरेपूर लाभ उठवत रंकाळा तालीम मंडळ संघाच्या इत्फाक आझादने थेट गोल जाळीचा वेध घेतला। त्यामुळे रंकाळा तालीम मंडळाने 2-1 गोल फरकाने विजय मिळवला।